औरंगाबाद शहर पोलीस दलाचे प्रमुख आदरणीय चिरंजीव प्रसाद सर, DCP डॉक्टर राहुल, आपले सत्कारमूर्ती कोळेकर साहेब, त्यांचे कुटुंबीय, कोळेकर साहेबांच्या मातोश्री चिरंजीव मेजर प्रवीण, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त थोरात साहेब, ACP क्राईम कोडे साहेब, रिटायर्ड ACP महाजन साहेब, पोलीस साहेब, सर्व अधिकारी आमचे बसलेले आहेत. आणखी गावाकडचे कुटुंबीय वगैरे बसलेले आहेत. मी काही खूप वेळ घेणार नाही. कोळेकर साहेबांचा इमिजिएट सुपिरियर ऑफिसर म्हणून मी त्यांच्याबरोबर साधारणतः 4-5 महिने काम केलं. जॉईन झाल्यानंतर मी तर कोळेकर साहेबांची वाट बघत होतो कधी येत आहेत. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे 11-12 मेच्या दंगलीमध्ये कोळेकर साहेबांना एका जीव घेण्या जखमेमधून बाहेर पडण्यास विलंब लागला. तर माझे सहकारी ACP मुंडे छावणी डिव्हिजनचे ते अजून आलेले नाही आहेत. पण आम्ही दोघांनी असं ठरलं होतं की कोळेकर साहेबांना घ्यायला त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना घेऊन गाडीत घेऊन आपण ऑफिसला यायचं. आम्ही कोळेकर साहेबांचा निरोप पण दिला, कोळेकर साहेब या, तुम्ही फक्त जॉईन ज्यावेळी व्हाल त्यावेळी सांगा आम्हाला. पण कोळेकर साहेबांनी आम्हाला काही सांगितले, डायरेक्टली हजर झाले. त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे नाराजी पण प्रकट केली. माझी 14-15 वर्ष नोकरी झालेली आहे आणि या 14-15 वर्षामध्ये अनेक अधिकारी मी पाहिलेले आहेत. भीती ज्यावेळी वाटते, एखादा रिटायरमेंटला आलेला ऑफिसर आहे, शेवटच्या टप्प्यावर आहे नोकरीच्या, आणि त्यानंतर त्याचं चाक जे काही जमिनीत रुततं ते काही हालतच नाही. एक वेळ महाभारतातला युद्धभूमीवरचा, कुरुक्षेत्रावरचा कर्णाचा रथ आहे जो गाळात गुंतलेला आहे शापामुळं, तो निघेल, पण रिटायरमेंटला आलेला माणूस काही हालणार नाही. कोळेकर साहेबांच्या बाबतीमध्ये माझा अगदी वेगळा आणि उलटा अनुभव आला. पोलीस खात्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहे, एक आहे कष्टाळू आणि एक आहे कष्ट टाळू किंवा कसं टाळू. कोळेकर साहेबांना कुठं जा म्हणून सांगावंच लागलं नाही. अनेकदा आपल्या मनामध्ये एक प्रतिमा असते अधिकाऱ्याची, खास करून सुपरवायझरी ऑफिसरची, पर्यवेक्षकीय अधिकारी असा असावा की त्याला काही करा असं सांगावं लागू नये, त्यानं ते अगोदरच केलेलं असावं. मला पहिल्या चार्जमध्ये जे विशेष पोलीस महानिरीक्षक होते, आपल्या सर्वांच्या माहितीचे असतील, माननीय श्री अशोक धिवरे साहेब, त्यांनी अत्यंत थोडक्या शब्दामध्ये सिनियर ऑफिसरचे लक्षणं सांगितलेले आहे की त्याला काय कर असं सांगता आलं नाही पाहिजे, सांगायची गरज नाही त्याला, ते स्वतःहून थोडक्यात तो आठवण पाहिजे. 4-5 महिने मी कोळेकर साहेबांबरोबर होतो. गणपतीमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य किंवा त्यांची साथ किंवा त्यांचं कर्तृत्व लाभलं नाही, पण त्यानंतर ज्या पण वेळेस कुठलाही प्रॉब्लेम झालेला होतात. त्याचप्रमाणे आज निवर्तमान होणारे आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री कोळेकर साहेब सत्कारमूर्ती, त्यांची माताजी, त्यांची सुविद्य पत्नी, त्यांचे कुटुंबीयांचे लोक, मंचावर उपस्थित आमचे DCP श्री निकेश, श्री राहुल, श्री कोडे ACP क्राईम, अन्य सर्व अधिकारी. आता मुंडे साहेबांना मी रिक्वेस्ट करतो मंचावर येतील. आइए. माझ्या समोर बसलेले औरंगाबादचे सर्व नागरिक बंधूंनो, आमचे पोलीस खात्याचे अधिकारी कर्मचारी वृंद, आजचे जे दिवस आहे अत्यंत महत्त्वाच्या कोळेकर साहेबांसाठी. फक्त 2 गोष्ट, एक तर त्यांची माताजी देखील ह्या मंचावर आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना घडवण्यासाठी हे जे 2 लेडीज ज्याने कष्ट केले, त्यांची माताजी, त्यांची सुविद्य पत्नी, मी त्यांचे सर्वात अगोदर डिपार्टमेंटच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे त्यांचे मुले मुली, पप्पाची किती जोखीम भरा आणि किती हार्ड ड्युटी आहे ते समजून घेऊन मग स्वतःसाठी अभ्यास करणे आणि बाकीचे सर्व काम करणे, त्याच्यासाठी ही अंडरस्टँडिंगसाठी मी त्यांचे सर्व कुटुंबियांचे मी डिपार्टमेंटच्या वतीने आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, ज्याप्रमाणे निकेशने सांगितले, एक अत्यंत कर्तव्य करणारे, कर्म करणारे अधिकारी, ज्यांच्यासाठी गीतामध्ये सांगितलेलं आहे कर्मणी एव अधिकारः ते, म्हणजे फक्त कर्ममध्ये तुमची आस्था व्हावं. आणि दुसरे योग कर्मसु कौशलम, म्हणजे तुमची जी कुशलता आहे, तुम्ही कर्म किती चांगल्या प्रमाणे करतायत, त्यातूनच तुमचा काय योग आहे तो निष्पन्न होतोय.
हे सर्व जी बाबी आहे ते त्यांच्यावर लागू होतोय. आणि 11 मे रोजी आम्ही नांदेडमध्ये होतो, इकडे नव्हतो, परंतु त्याचवेळी जे आम्हाला ऐकण्यात आला त्यांनी ज्या वीरतापूर्ण पद्धतीने क्राऊडला फेस केला आणि त्यानंतर त्यांना इजा झाली, त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी त्यांचे जर त्यावेळचे RTPC आहेत काय बोला उसको येस, त्यांचा जे RTPC वट्टलवार त्यांनी जे प्रेझेन्स ऑफ माइंड दर्शविला तो अतुलनीय होता. मी त्यांना देखील ह्या स्टेजवर बोलवितो आणि मी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू इच्छितो त्यांचे प्रेझेन्स ऑफ माइंड बद्दल. कारण की एकदा जर तुमचे गर्दनमध्ये नेकमध्ये इंजुरी झाली तुम्ही काही बोलू शकत नाही. आणि त्याचवेळी आमचे जे अधिकारी वर्ग होते त्यांनी हॉस्पिटलला ब्रीफ केला. डॉक्टर टाकळकर साहेब तिथे होते, त्यांनी पूर्ण तयारी केली आणि एक जे गंभीर घाव होता तो आता त्यांनी कंट्रोल केले. येस, त्याचप्रमाणे पत्रकार राजू शेख याला मी देखील या ठिकाणी आवाहन करतोय, कारण की त्यांची देखील जे प्रेझेन्स ऑफ माइंड होती त्या दिवसाची तो अतुलनीय होती. आणि आम्ही डिपार्टमेंटच्या वतीने खासकर कोळेकर साहेबांच्या प्रती त्यांनी जे केले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, आपल्याकडे बऱ्याच वक्ता वगैरे आहेत, परंतु पोलिसमॅनची एक हार्ड ड्युटी असतो. ही ड्युटी करताना आणि कामात यश लाभून आज कोळेकर साहेब रिटायर होत आहेत. त्यांचे पुढच्या आयुष्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि त्यांची आजपासून एक दुसरी इनिंग चालू होईल. समाजासाठी अजून ते बऱ्याच काही करतील. मी याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. आणि या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला सलाम. या ठिकाणी सन्मान्य शेख राजू शेख उस्मान सर, त्यांनाही विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. त्या वेळेस सरांची अगदी खूप मोलाची मदत आपल्या सरांसाठी झाली. जोरदार टाळ्यांनी मी विनंती करतो की त्यांना मंचावरती यावं. त्यानंतर सन्मान्य पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग माणिकराव बोंगानी त्यांचाही विनंती करतो त्यांना की आपण मंचावरती आपलं स्वागत. आणि खरं तर आमच्या औरंगाबाद तर्फे सलाम आहे तुम्हाला की आपण एवढं करतात. मट्टलवार कार्यक्रम सन्मान्य नेमाने सर, आपल्यालाही विनंती असेल आपण सूर्यवाज आणि धाडसी आपल्या सेवेत असणाऱ्या सर्व सेवकांसाठी सलाम आहे आमच्या सर्वांचा, आपल्या कार्याला, आपल्या कर्तृत्वाला. दोस्तों जब टूटने लगे हौसले तो दोस्तों बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल कोई तक तो ताज नहीं होते और ढूंढ ही लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. मनात फक्त काहीतरी पेटवायची एक ज्योत असू द्या, मग काळोख असू द्या किंवा अंधार असू द्या, आपण आपला कार्य, आपण आपली ज्योत आणि आपलं लक्ष आपण निश्चितपणे पार करू. फक्त कामावरती प्रेम असू द्या, जे प्रेम या सर्व अधिकारी वर्गाचा आहे, या सर्व कार्यकारी वर्गाचा आहे. मनापासून यांचे आभार आणि धन्यवाद. सन्माननीय उमेश टाकळकर सर, त्यांना ही विनंती असेल की कृपया आपण मंचावरती यायचं आहे. सरांचं लाख मोलाचं कार्य, सरांचं स्वागत करावं, सन्मान करावा. खऱ्या अर्थानं हा सन्मान आहे संपूर्ण औरंगाबाद तर्फे, कारण हा सन्मान त्यांच्या जीवनाला, प्रत्येकाच्या मनातील एक भावना असते की कुठल्याही कार्याची फळाची अपेक्षा ठेवू नका, फक्त कार्य करत राहा. त्याची प्रचिती, त्याचा तो प्रसंग आपल्याला या मंचावरती दिसून येतोय. मनापासून आभार आणि सलाम आहे तुमच्या कार्याला, सलाम आहे तुमच्या जिद्दीला. धन्यवाद. मनापासून शुभेच्छा आमच्या औरंगाबादकरांसाठी. आणि यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय ज्यांच्या आवाजात गोडवा आहे, ज्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही म्हणाल वा क्या बात है, ते त्यांच्या स्वराच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून सरांना या सेवा गौरव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देत आहेत. तर मी विनंती करतोय सन्माननीय दीपक पवार सर यांना की आपण मंचावरती यावं. सन्माननीय दीपक पवार सर, आपण खाकी महाराष्ट्राची शान, ही खाकी महाराष्ट्राची शान या गीताचे सर संगीत स्वागतासाठी मी विनंती करतोय कोळेकर सर यांना की आपण त्याचं स्वागत करावं.
सन्मान करावा आणि यानंतर आपल्या स्वरांच्या माध्यमातून, आपल्या संगीताच्या माध्यमातून, आपल्या गीताच्या माध्यमातून संवाद साधतात आपल्यासोबत आदरणीय महाराष्ट्रात ज्यांच्या आवाजाची प्रसिद्धी आहे असे दीपक पवार सर. धन्यवाद. महानगरपालिकेचे महापौर नंदकुमारजी खुडिले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या या भव्य दिव्य सोहळ्याची सत्कार मूर्ती सन्माननीय गोवर्धन कोळेकर सर यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. खऱ्या अर्थानं या औरंगाबादकरांतर्फे हा सलाम आहे, कारण तुमच्या कार्याची कर्तृत्वाची जाण आम्हा प्रत्येकाच्या मनात आहे. या ठिकाणी स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व मान्यवरांचे अगदी मनापासून आभार. मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालं आहे आणि ज्या शहरातून सरांचा प्रवास सुरू झाला त्या बीड शहरातील अगदी छोट्याशा गावातूनही त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व गावकरी मंडळी, सर्व मित्रपरिवार, सर्व बीडकरांचे अगदी मनापासून आभार आणि सलाम तुम्हाला की एवढं कर्तृत्ववान कार्यक्षम सरांचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला या बीडच्या भूमीने दिलं. त्या बीडच्या भूमीलाही अगदी आमचा प्रणाम आहे, सलाम आहे आणि सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि हार्दिक यानंतर सन्माननीय श्री गोवर्धनजी कोळेकर साहेब यांच्या धाकट्या सुनबाई रेणुका ताई कोळेकर हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. त्या कार्यक्रमानंतर सर्वात अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम तो म्हणजे आपल्या समाजापुढं सर्वात आदर्श असा विवाह सोहळा जो संपन्न झाला, सचिनराव आणि लक्ष्मीताई या दोघांची मुलाखत आणि कोळेकर परिवाराची मुलाखत थोड्याच वेळामध्ये होणार आहे. तरी उपस्थित सर्व मान्यवरांना आपण ऐकलं असेल एक दुसरा आनंदाचा योग असा की मान्यवर पाहुणे मंडळाला विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आहे. श्रीयुत घाटमोडे पाटील सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, आदरणीय राहुल खाडे सर,
परिमंडळ पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, माझे एसीपी सहकारी श्रीयुत कोडे साहेब, मुंडे साहेब, थोरात साहेब, सर्व पोलीस निरीक्षक, या ठिकाणी आमदार इम्तियाज जलील साहेब देखील आलेले आहेत, घडामोडे साहेब देखील येऊन गेले, रिटायर आमचे एसीपी महाजन सर, आणि सर्व समोर बसलेले आदरणीय व्यक्ती, माझे नातेवाईक, बंधू भगिनींनो, मी फार वेळ घेणार नाही. आपल्याला कोणाला जायचं नाही. वेळ ही समुद्रकाठच्या वाळूसारखी असते, किती मुठीत आपण धरली तरी ती निसटून जाते. 6 मार्च 1983 साली मी आणि आज रोजी म्हणजे 31 मार्च 2019 रोजी मी पोलीस खात्यातून सरतं पाऊल माझं बाहेर पडतंय. यावेळी खरोखर म्हणजे कंठ दाटून येतोय, काय बोलावं काहीच कळत नाही. तरी पण माझं खात्यातलं हे शेवटचं माझं भाषण असेल, मला बोलावं लागणार आहे. आणि म्हणून मी मोडक्या तोडक्या शब्दात माझे काही विचार, माझा अनुभव आपल्यासमोर ठेवणार आहे. इंग्रजांच्या काळामध्ये पोलिसांचा फार दुरुपयोग केला गेला आणि पोलीस खातं त्यामुळं बदनाम झालं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर बरेच काळ पोलिसांकडे वाकड्या नजरेनं लोक पाहायची, परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अतिशय चांगली प्रतिमा आज पोलीस खात्याची जनसामान्यामध्ये आहे. पोलीस हा श्वास आहे. सध्या पोलीस हा जनतेचा विश्वास आहे. कायदा आणि सुव्यवस्था राबवताना त्याला स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून, स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष करून जनतेची सेवा करावी लागते. राबावं लागतं. बरेच काही कष्ट त्याला सोसावे लागतात. तरी पण प्रत्येक नागरिकाची तक्रार, छोटी असेल मोठी असेल, लहानाची असेल मोठ्याची असेल, गरिबाची असेल श्रीमंताची असेल, ती तक्रारीची दखल तो सर्वप्रथम घेतो आणि तिचं निरसन करतो. त्याला न्याय देण्याचा पोलीस स्टेशन पातळीवर तो प्रयत्न करतो. आणि हे सगळं मी पण केलेलं आहे. 36 वर्षाच्या नोकरीच्या काळामध्ये ही वेळ कशी निघून गेली काय कळलं नाही. साहेब पण आहेत, शिरसाट साहेब पण आहेत, आणि सर्वात प्रथम भारंबे साहेब, आमचे डीजी माथुर सर, आमचे पोलीस आयुक्त आता सध्याचे माननीय चिरंजीव प्रसाद सर, या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला खूप खूप मदत केली. शासनाने सुद्धा मला मदत केली आणि त्याचा प्रत्यय मी माझा जीव वाचला. सगळ्यात मोठे आभार आता मगाशी मला ज्यांनी उचलून नेलं ते माझे RTPC मट्टलवार, माझा ड्रायव्हर नेमाने, दुसरा क्रांती चौकचा ड्रायव्हर बोंगणे आणि पत्रकार शेख राजू यांनी पकडून मला गाडीत घातलं आणि तात्काळ शिकमाला नेलं. डॉक्टर टाकळकर या ठिकाणी हजर नाहीत. त्यांना आम्ही एक कृतज्ञता सन्मानपत्र म्हणून मी माझ्यातर्फे केलेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी आले होते पण ते आले नाहीत. आता आम्ही त्यांना नंतर देऊ. बाकीच्यांना CP सरांच्या हस्ते ते प्रदान केलेलं आहे. ते याच्यासाठी की मी शब्दात त्यांचे उपकार मानू शकत नाही. कुठेतरी सन्मान झाला, पाठीवर थाप पडली तर भविष्यात त्यांना अशाच पद्धतीचं काम करण्याची ऊर्जा मिळेल. म्हणून या ठिकाणी आम्ही आवर्जून त्यांचा उल्लेख केला आणि सन्मानित केलेला आहे. माझं युनिफॉर्मवर फार प्रेम होतं. त्याचं उदाहरण म्हणजे मी मागे जेव्हा इंजोर्ड झालो होतो त्याच्या अगोदर मी 3 ड्रेस शिवले होते. पुण्यावरून मी 3 ड्रेस शिवून आणले होते आणि इस्त्री करून घरात तसेच होते. मला ते एकदाही घालता आले नव्हते आणि फक्त युनिफॉर्म घालता यावा आणि लोकांमध्ये परत वावरता यावं, सेवा करता यावी म्हणून मी आजारपणाच्या नंतर मी हजर झालो.
नाही तर मी हजर नसतो झालो तरी माझी रजा तितकी शिल्लक होती. इतकं प्रेम आम्ही वर्दीवर करतोय. पोलीस खात्यातलं वर्दी म्हणजे काटेरी मुकुट आहे, तरी पण प्रत्येकाला त्याचं आकर्षण आहे. पोलीस होण्यासाठी काय करत नाही, सगळं काही म्हणजे करावं लागतं. मला पण तसंच वर्दीचं आकर्षण असल्यामुळे मी पोलीस दलात आलो आणि अविरत सेवा करून मी आज मानानं आणि सन्मानानं सेवानिवृत्त होतोय, याचा मला रास्त अभिमान आहे. मी आयुष्यात काहीच कमावलं नाही, काही म्हणजे धन दौलत प्रॉपर्टी वगैरे. मी माझी मुलं कमावली. या खात्याने मला एक पद दिलं, एक नाव दिलं, सन्मान दिला. आम्हाला नाव लौकिक होता आलंय या वर्दीमुळे. म्हणून मला पोलीस खात्याचे यावेळी जाता जाता मला अगदी विशेष आभार मानायचे. माझ्या सेवा काळामध्ये ज्या काय अज्ञात ज्ञात अशा पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या पाठीवर थाप टाकली, मला सहकार्य केलं, मला प्रोत्साहन दिलं, अशा सर्वांचा, सर्व पोलीस अधिकारी, माझे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट या सर्वांचा मी या ठिकाणी म्हणजे जाहीर आभार मानतो मी सर्वांचा.